नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे पिकअप रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत येत्या 3-4 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असणार आहे. आपण 3 पाईल्स बनवणार आहोत आणि त्यापैकी एक निवडून तुम्हाला तुमचं रीडिंग पाहायचं आहे. टाइम स्टॅम्प डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तुम्ही तुमच्या फाईलवर क्लिक करून सहजपणे तुमचं रीडिंग ऐकू शकता. आपण सुरुवातीला 3 फाइल्स बनवून घेऊया, कार्ड शफलिंग करून घेऊया आणि त्यानंतर प्रत्येक फाईलचं रीडिंग पाहूया. फाईल नंबर 1. तुम्ही जर पिकॉकच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि आपण पाहतोय येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असणार आहे. पिकॉकचं हे कार्ड मुख्य ऊर्जा आहे आणि बाकीचे कार्ड काय म्हणतायत हे आपण पाहू. प्रोजेक्शन, कंट्रोल, सक्सेस, चेंज, अलोननेस, द क्रिएटर, हीलिंग, ट्रान्सफॉर्मेशन, राईटनेस आणि सिझोफेरिया. इथे टिलिप्सची कार्ड्स आली आहेत. डेथ, इंकपॉट, ग्रेट आणि करिअर. पहिलं जे कार्ड आहे ते प्रोजेक्शनचं आहे. त्याच्या खाली आहे द क्रिएटर आणि त्याबरोबर आपण हे पिकॉकचं मुख्य कार्ड धरतोय. तर ही कार्ड्स काय सांगतात की जी भासमान स्थिती दाखवली गेली, जे तुमचं सत्य दाबलं गेलं आणि एक वेगळीच स्थिती निर्माण केली गेली, तुम्ही जे आहात त्यापेक्षा खूप वेगळे जगाला दाखवले गेलात, तर आता तुमचं ते सत्य जगासमोर येणार आहे. जी नवनिर्मिती तुम्ही करीत आहात, तुम्ही जो कामात उत्साह दाखवत आहात, तुम्ही जे कार्य करत आहात, ते सगळ्यांसमोर येणार आहे. आणि पिकॉकचं हे कार्ड सांगतंय की एखाद्या मोराप्रमाणे तुमच्याकडे अनेक गोष्टी आहेत, तुमच्याकडे अनेक लोक आकर्षित होत आहेत या 3-4 दिवसांमध्ये. तर तुम्हाला अशा वेळी सावध राहायचं आहे. जेव्हा अनेक लोक तुम्हाला मान देतात, तुमच्याकडे आकर्षित होतात, तुम्ही महत्वपूर्ण जेव्हा अनेकांसाठी होता, तेव्हा तुम्हाला सावध राहायला हवं. अहंकाराची बाधा कुठे न होण्यासाठी तुम्ही दरवेळी या बाबतीत सावध राहणं महत्वाचं आहे, असं ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे. ही कार्ड्स काय सांगतायत की जे सत्य तुमचं दाबलं गेलं, जे तुम्ही करू शकता, जे तुम्ही करत आहात, ते कार्य सगळ्यांसमोर, सगळ्यांच्या पुढ्यात आता येणार आहे. ते सत्य समोर येणार आहे आणि यामुळे अनेक लोक तुमच्याकडे आकर्षित होत आहेत या 3-4 दिवसात. अशा वेळी तुम्हाला सावध राहायला हवं, असं ब्रह्मांड सांगत आहे. दुसरं कार्ड आहे कंट्रोलचं. त्याखाली आहे हीलिंग आणि त्याखाली आहे डेथ. तर ही कार्ड काय सांगतायत? तुमच्या कामाच्या बाबतीत तुम्हाला लक्ष द्यायचं आहे.
असं इथे ब्रह्मांड तुम्हाला संदेश देत आहे. असं का? तर काही गोष्टींमध्ये तुमचा उपचार चालू आहे. तुमचं आता सध्या हीलिंग चालू आहे. त्यामुळे तुम्ही जे काही करत आहात ते हळूहळू चाललेलं आहे. थोडासा आराम करताय, थोडासा स्वतःला वेळ देताय, स्वतःवर काम करताय, अनेक गोष्टी तुम्ही शिकत आहात. या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला स्वतःकरिता वेळ द्यावा लागतोय आणि त्यामुळेच ही जी प्रोसेस आहे ती हळू आहे. तर अशा वेळी तुम्हाला काही गोष्टींमध्ये म्हणजे खास करून तुमच्या कामाच्या बाबतीत तुम्हाला नियोजन करावं लागेल. तुम्हाला कंट्रोल ठेवावा लागेल. तर ते तुम्ही ठेवताना इथे दिसत आहात. येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये तुमची हीलिंग तुमचं होणार आहे. तुमच्या कामाच्या बाबतीत तुम्हाला थोडंसं नियोजन करावं लागेल. जेणेकरून तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रकारे हाताळू शकाल. या 3-4 दिवसांमध्ये तुमच्यामध्ये खूप मोठं परिवर्तन येतंय. सक्सेस तुम्हाला मिळत आहे, आत्मविश्वास वाढतोय. तर ब्रह्मांड तुम्हाला हेच सांगतंय. पीकॉकच्या कार्डद्वारे आणि ह्या इम्पॉर्टच्या कार्डद्वारे ब्रह्मांड फक्त तुम्हाला ह्या दृष्टीने सावध करतंय, की जेव्हा आपल्याला यश मिळतं, जेव्हा आपण प्रगती करतो, जेव्हा आपण सगळ्यांपेक्षा काहीतरी विशेष करतो, तेव्हा अहंकारापासून आपण सावध राहिलं पाहिजे. आणि हीच खूप मोठी गोष्ट ब्रह्मांड तुम्हाला इथे सांगत आहे. हे कार्ड हे सुद्धा सांगतंय की जी समस्या, जी नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची आवश्यकता आहे किंवा एखादी अशी समस्या आहे जी दूर करायला हवी, जी बाधा ठरत आहे, तर ती आता दूर होणार आहे 3-4 दिवसांमध्ये. आणि यामुळे तुमच्या स्थितीमध्ये खूप मोठं परिवर्तन येतंय. भाग्य तुमच्या बाजूने आहे. तुम्ही जे काही करत आहात, जे प्रयत्न तुमचे चाललेले आहेत, जी मेहनत तुम्ही घेत आहात, जी नवनिर्मिती तुम्ही करत आहात, त्यामध्ये तुम्हाला यश मिळतंय. तुम्हाला चांगले रिझल्ट्स मिळताना इथे दिसत आहेत. अलोननेस आणि सिझोफेरियाचं हे कार्ड काय सांगतंय, की ज्यामध्ये तुम्ही अडकला होतात, जिथे तुम्ही 2 गोष्टींमध्ये फसल्यागत जे तुम्हाला झालं होतं, तर तिथे आता तुम्हाला प्रकाश दिसतोय. तिथे तुम्हाला कळतंय तुम्ही काय करू शकता. तुम्हाला तुमची ताकद समजते आणि तुम्हाला हे पण लक्षात येतंय, की ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. चेनच्या या कार्डच्या खाली ग्रेप्सचं हे कार्ड आलंय. ते समृद्धीला दर्शवतंय. ते सांगतंय, की तुम्ही आता कुठेतरी फिरायला पण जाऊ शकता, स्वतःला वेळ देऊ शकता. कारण आता तुम्हाला यश मिळतंय. तुम्ही आता एका अशा लेव्हलपर्यंत आलेले आहात, जिथे तुमच्यामध्ये खूप मोठं परिवर्तन आलंय आणि याच वेळी तुम्हाला म्हणूनच सावध राहायचंय अहंकारापासून. ईश्वराला शरण तुम्ही गेलेले आहात, असं स्वतःला पहा. यामुळे काय होईल, की जे तुम्हाला यश मिळतंय, त्यामध्ये ही जी काही नकारात्मकता, अहंकाराची बाधा वगैरे होण्याची शक्यता असते, ती न होता तुम्ही समर्पित भावात राहाल. आणि अलोननेसच्या या कार्डच्या इथे ब्रह्मांडाचा हा संदेश आहे, की हा जो प्रकाश तुम्हाला दिसतोय, तुमची जी प्रगती होते, जिथे तुम्ही फसला होतात, अडकल्यागत जी तुमची स्थिती होती, त्यामधून तुम्हाला जो मार्ग मिळतोय, तो कशाच्या बाबतीत? तर करिअरमध्ये. करिअरमध्ये तुमची प्रगती होतेय, खूप मोठं परिवर्तन येतंय आणि तुम्हाला यश सुद्धा मिळतंय, आत्मविश्वास वाढतोय. थोडंसं नियोजन करायची आवश्यकता आहे. जे काही तुमचं काम आहे, ते कदाचित खूप काम असू शकतं. अनेक गोष्टी तुम्हाला हाताळायच्या आहेत. शिवाय तुमचं हीलिंग सुद्धा चाललेलं आहे.
त्यामुळे थोडासा वेळ तुम्ही घेत आहात, हळूहळू चाललेला आहे. तर ब्रह्मांड तुम्हाला सांगतंय की तुम्ही नियोजन करा, जेणेकरून तुम्ही ह्या गोष्टी व्यवस्थित प्रकारे करू शकाल आणि स्वतःला रिलॅक्स ठेवून तुम्ही सगळं हाताळू शकाल. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. फाईल नंबर 2. तुम्ही जर कॉइन्सच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. कॉइन्सचं हे कार्ड मुख्य कार्ड आहे आणि बाकीचे कार्ड काय म्हणतायत हे आपण पाहू. आपण या रीडिंगद्वारे पाहतोय येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल. पहिलंच कार्ड आहे मास्टरचं. नथिंगनेस, क्रिएटिव्हिटी, बियॉन्ड इल्युजन, पोस्टपोनमेंट, इंटेन्सिटी. मास्टरच्या कार्डच्या खाली इंटेन्सिटीचं कार्ड आहे. नथिंगनेसच्या खाली गायडन्सचं कार्ड आहे. क्रिएटिव्हिटीच्या खाली कॉन्शियसनेस. बियॉन्ड इल्युजनच्या खाली रिबर्थचं कार्ड आहे. पोस्टपोनमेंटच्या खाली आयसोलेशनचं कार्ड आहे. इथे बाकीची टी लीफची कार्ड काय आली आहेत हे आपण पाहू. स्केलचं कार्ड आलंय गायडन्सच्या खाली. फनेलचं कार्ड आलंय. ब्रोकन ब्रिज. रिबर्थच्या खाली ब्रोकन ब्रिजचं कार्ड आहे आणि आयसोलेशनच्या खाली सप्टेंबरचं कार्ड आहे. तर हे रीडिंग तुम्हाला काय सांगतंय, ह्या 3-4 दिवसांमध्ये ब्रह्मांड तुमची परीक्षा घेणार आहे आणि या परीक्षेमध्ये तुम्ही पास सुद्धा होणार आहात. तुम्हाला यश मिळणार आहे. तुम्ही मास्टरच्या ऊर्जेमध्ये येत आहात. आर्थिक स्थिती सुधारते. पैसा तुम्हाला मिळू शकतो, कारण कॉइन्सचं हे कार्ड सांगतंय तुमच्याकडे पैसा आकर्षित होत आहे आणि हा पैसा तुम्हाला ज्ञान देण्याच्या कार्यातून मिळू शकतो, कारण मास्टरचं कार्ड आहे. तर तुम्ही एखाद्या गुरुची भूमिका करणार आहात. येत्या 3-4 दिवसांमध्ये तुमचा काहीतरी व्यवहार होईल काही व्यक्तींशी आणि हे तुमचं ध्येय असू शकतं. काही विद्यार्थ्यांना घडवायचं, तर ते ध्येय या 3-4 दिवसांमध्ये पूर्ण होताना दिसतंय किंवा ते स्वप्न, ती इच्छा तुमची पूर्ण होत आहे. नथिंगनेसचं कार्ड, त्याच्या खाली गायडन्सचं कार्ड आणि स्केलचं कार्ड. तर तुम्ही समर्पित भावामध्ये दिसत आहात. एंजल्स तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत, ते तुमच्या बरोबर आहेत आणि यामुळेच तुम्ही संतुलित दिसत आहात. क्रिएटिव्हिटीचं कार्ड जे आहे त्याच्या खाली कॉन्शियसनेसचं कार्ड आहे आणि त्याच्या खाली फनेलचं कार्ड आहे. तर जी परीक्षा ब्रह्मांड घेत आहे त्यामध्ये तुम्हाला तुमची अंतर्ज्ञान शक्ती मदत करत आहे, मार्गदर्शन करत आहे आणि यामुळे तुम्ही जे निर्माण करत आहात त्यामध्ये तुम्हाला ब्रह्मांडाचं सहकार्य मिळतंय. त्यामध्ये तुम्हाला अनेक कल्पना सुचत आहेत आणि त्यामध्ये तुम्ही जे काही निर्माण करत आहात त्याद्वारे अनेकांचा उपचार होऊ शकतो. तुम्ही जे निर्माण करत आहात ते महत्वाचं आहे. अनेकांना ज्या परीक्षा द्याव्या लागतायत ब्रह्मांडाच्या, त्यामध्ये त्यांना मार्ग मिळू शकतो जे तुम्ही निर्माण करत आहात त्यातून.
बियॉन्ड इल्युजनच्या खाली रिबर्थचं कार्ड आहे आणि ब्रोकन ब्रिजचं कार्ड आहे. तर हे कार्ड्स काय सांगतायत की जी इच्छा तुमची अपूर्ण राहिली होती ती आता पूर्ण होणार आहे. भ्रमित स्थिती दूर होत आहे येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये आणि तुमचा पुनर्जन्म होत आहे. तुम्हाला एक नव्याने जगण्याची संधी ब्रह्मांड देत आहे. अर्थातच परीक्षा पास झाल्यावरच ही संधी तुम्हाला मिळणार आहे. खूप मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये येत आहे. पोस्टपोनमेंटचं कार्ड, आयसोलेशन आणि सप्टेंबर. तर ही कार्ड्स काय सांगतायत की ज्या गोष्टी आतापर्यंत पुढे ढकलल्या गेल्या, तुम्हाला आयसोलेशन मध्ये ठेवलं गेलं, अशी काहीतरी स्थिती तुमच्या जीवनात निर्माण झाली की ज्यामुळे जी काही तुमची स्वप्न आहेत त्याकरिता घडवायचं होतं ब्रह्मांडाला आणि म्हणून तुम्हाला या आयसोलेशनच्या स्थितीमध्ये ठेवलं गेलं. जेणेकरून तुम्ही तुमचा शोध घ्याल, तुम्ही स्वतःला वेळ द्याल आणि तुमची जी नकारात्मक बाजू आहे त्यावर तुम्ही काम करू शकाल. यासाठी ही स्थिती तुमच्या जीवनात निर्माण केली गेली आणि त्यामुळे अनेक गोष्टी तुम्ही ज्या करू शकता त्या पोस्टपोन झाल्या, नंतर करू अशा स्थितीमध्ये गेल्या. तर आता ब्रह्मांड तुम्हाला संधी देणार आहे. तुम्ही आयसोलेशनच्या या स्थितीमधून बाहेर पडणार आहात लवकरच. कधी तर सप्टेंबर मध्ये तुम्ही जे करत आहात ते लोकांपर्यंत पोहोचणार आहे. ही आयसोलेशनची जी स्थिती आहे ती त्यातून बाहेर पडणार आहात. तुम्हाला ब्रह्मांड संधी देणार आहे. जी तुमची स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी आणि तोपर्यंत तुम्हाला तयार केलं जाईल. त्या जे काही तुमचं कार्य आहे, जे तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचंय किंवा जे तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण होण्यासाठी ब्रह्मांड तुम्हाला तयार करत आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. फाईल नंबर 3. तुम्ही जर कॅरेटच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. कॅरेटचे हे कार्ड सांगतंय की ब्रह्मांड तुम्हाला संधी देणार आहे प्रगती करण्यासाठी, तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पहिलंच कार्ड आहे द बर्डन आणि हे बर्डनचं कार्ड या संधीकडे दाखवत आहे. हे संधी अपॉर्च्युनिटीचं जे कार्ड आहे त्याकडे ते बोट दाखवत आहे. म्हणजे जी तणावपूर्ण स्थिती निर्माण होईल ती तुम्हाला संधी देणार आहे. तुमची प्रगती होण्यासाठी, तुमच्या भल्यासाठी ही स्थिती निर्माण होत आहे. स्ट्रेसचं कार्ड आहे अबंडन्स. अर्थात स्ट्रेसचं जे कार्ड आहे त्या या बर्डनच्या कार्डच्या विरुद्ध दिशेला पाहत आहे. तर स्ट्रेस निघून जाणार आहे आणि बर्डन म्हणजे तणावपूर्ण स्थिती. जरी तणावपूर्ण असली तरी ती तुमच्या बाजूने आहे, तुमच्या भल्यासाठी ती तशा पद्धतीने स्थिती ब्रह्मांड निर्माण करत आहे. काय येत आहे तर अबंडन्स येत आहे. पॉलिटिक्सचं कार्ड आलंय द रेबेल. एक्सपिरियन्सिंग कंडिशनिंग. स्ट्रेसच्या खाली कंडिशनिंगचं कार्ड. मोमेंट टू मोमेंट अबंडन्सच्या खाली द फूलचं कार्ड. पार्टिसिपेशनचं कार्ड द रेबेलच्या खाली. ही जी स्थिती आहे ती तुम्हाला उच्च पद देणार आहे. ही स्थिती तुमची प्रगती करणार आहे. प्रगती होण्यासाठी, तुम्ही उंची गाठण्यासाठी तणावपूर्ण स्थिती या 3-4 दिवसांमध्ये होत आहे. केअरफ्री टाइम, पोझिशन
ऑफ ऑथॉरिटी, ज्याप्रमाणे मी तुम्हाला म्हटलं की ही जी स्थिती होणार आहे 3-4 दिवसांमध्ये, ती तुम्हाला खूप मोठं पद देणार आहे. तर ही खुर्ची तुमची वाट पाहत आहे. एक मोठं पद तुम्हाला प्राप्त होणार आहे. जे तुमचं ध्येय आहे, जे तुमचं स्वप्न आहे, ते पूर्ण होणार आहे या 3-4 दिवसांमध्ये. डुअर्सचं हे कार्ड सांगतंय की ब्रह्मांड तुम्हाला संधी देणार आहे. अनेक गोष्टी तुमची वाट पाहत आहेत. हा दरवाजा जो आहे, तो तुमची वाट पाहत आहे. त्याला खूप काही तुम्हाला द्यायचं आहे. आणि ब्रह्मांड संदेश देत आहे की तुम्ही सुरक्षित आहात. जी काही स्थिती, जी काही तणावपूर्ण स्थिती जरी तुमच्या जीवनात होत असली, तरी ब्रह्मांड तुमची काळजी घेत आहे, तुम्हाला सुरक्षित ठेवत आहे. जे काही तो करतोय, ते तुमच्या भल्यासाठी. तुम्हाला जे साधायचंय, जे तुमचं स्वप्न आहे, त्याकरिता तुम्हाला ब्रह्मांड तयार करत आहे. म्हणून तणावपूर्ण स्थिती निर्माण होत आहे. बर्डनचं कार्ड, त्याखाली एक्सपिरियन्सचं हे कार्ड. तर ही कार्ड्स काय सांगतायत की तुम्ही स्वतःला व्यवस्थित वेळ द्यावा. तुम्ही स्वतःवर प्रेम करावं. यासाठी तुम्ही जर वेळेचं नियोजन किंवा काही गोष्टी पाळत नसाल, तर ब्रह्मांड काहीतरी असं करणार आहे की ज्यामुळे तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतील. स्ट्रेसचं कार्ड, कंडिशनिंगचं कार्ड आणि त्यानंतर खाली हे थ्रोनचं कार्ड. तर तुमच्यावर जो दबाव आणला जातोय, तो तुम्हाला तुमची ताकद ओळखण्यासाठी, तुम्ही कोण आहात, तुम्ही काय करू शकता, हे तुम्हाला समजावं, यासाठी ही स्थिती निर्माण होतेय आणि त्यातूनच तुम्हाला हे पद प्राप्त होणार आहे. तुमच्यामध्ये आता तुम्ही जे बाकीच्यांप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत आहात, तर तिथे ब्रह्मांड तुम्हाला दाखवणार आहे की तुमचा वेगळेपणा काय आहे, तुम्ही काय करू शकता. अबंडन्सचं कार्ड, मोमेंट टू मोमेंट आणि त्याखाली टार्गेटचं हे कार्ड. तर जे काही तुमचं ध्येय आहे, त्यासाठी तुम्ही स्टेप बाय स्टेप स्वतःला संतुलित ठेवत अनेक गोष्टी हाताळताना इथे दिसत आहात. एक एक करून काम पूर्ण करत आहात. अनेक कामं असली तरी एक एक काम तुम्ही हातात घेत आहात, ते व्यवस्थित करून पुढच्या कामाला जात आहात. यातून खूप सारी समृद्धी तुमच्या जीवनात येत आहे. तुमचा आत्मविश्वास वाढतोय. तुम्ही स्वतः संतुलित असल्यामुळे स्थिरता जीवनात येत आहे. पॉलिटिक्सचं कार्ड, त्याच्या खाली द फूलचं हे कार्ड आणि डुअरचं हे कार्ड. तर एक नवीन यात्रा तुमची सुरू होत आहे. पॉलिटिक्सचं हे कार्ड काय सांगताय की जी स्थिती तुमचं सत्य दाबत होती, ज्या स्थितीने मुखवटा चढवला होता, ती आता सगळ्यांच्या समोर येणार आहे. तो मुखवटा उतरणार आहे आणि तुमचं सत्य, तुमची ताकद तुम्हाला कळणार आहे. यामुळे तुम्ही एका नव्या यात्रेवर जात आहात आणि ही यात्रा तुम्हाला या दरवाजापर्यंत पोहोचवणार आहे. जो दरवाजा तुमची वाट पाहत आहे, ज्यामध्ये खूप साऱ्या संधी ब्रह्मांडाने तुमच्यासाठी ठेवलेल्या आहेत. अंक 7 आणि हा दरवाजा. तर जुलै महिना तुमच्यासाठी महत्वाचा ठरेल. जुलै महिन्यापर्यंत तुम्ही या दरवाजापर्यंत पोहोचणार आहात. तुम्हाला खूप साऱ्या संधी मिळतील की ज्यामुळे तुम्ही तुमचं जे काही कार्य आहे ते करण्यासाठी किंवा तुम्हाला जे तुमचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, त्यासाठी ब्रह्मांड मदत करणार आहे.
द रेबेलचं हे कार्ड पार्टिसिपेशन आणि शील्ड. तर ही कार्ड्स काय सांगतायत की तुम्ही अनेकांबरोबर मिळून काहीतरी करत आहात. सगळ्यांना एकत्रितपणे आणून तुम्ही अनेक गोष्टी करत आहात. सेलिब्रेशन तुमच्या जीवनात येतंय कारण तुम्ही अनेक लोकांशी जोडले जात आहात आणि हे तुम्ही का करत आहात? तर स्वतःला न्याय देण्यासाठी. तुम्ही स्वतःबरोबर अनेकांना न्याय देत आहात. आणि इथे ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे की तू सुरक्षित आहे. ब्रह्मांड तुम्हाला सुरक्षा देत आहे. थोडक्यात हे रीडिंग काय सांगतंय की तणावपूर्ण स्थिती तुम्हाला त्या दरवाजापर्यंत पोहोचवणारे, तुम्हाला घडवणारे अनेक संधी तुम्हाला मिळणार आहेत. तर हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.